नमस्कार, संगीता रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण मशरूम कसे साफ करायचे त्याचबरोबर ते कट कसे करायचे हे पाहणार आहोत। आता हे मशरूमचं पॅकेट घेतलं आहे एक। आता हे आपण काढून घेऊया। आता हे मशरूमचं पॅकेट काढले। आता तुम्ही बघू शकता याला काय काय जे डाग आहेत ते माती आहे ते आता आपण स्वच्छ करणार आहोत। सगळ्यात आधी मशरूम मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। पॅकेट मधले सगळे मशरूम पाण्यात टाकून घेतले आहे। आता हे पाण्यात टाकलेले सगळे मशरूम हाताने चांगले चोळून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। आता हे धुतलेले मशरूम पाण्यामधून काढून घेऊया। तुम्ही बघू शकता पाण्याने धुतलेले आहे तरी याला थोडी माती लागलेली आहे। आता ही माती कशी काढायची आहे हे तुम्हाला सांगते। आता हा मैदा घेतलेला आहे। मैदा सगळ्या मशरूमला लावून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने मशरूमला सगळीकडे लावून घ्यायचं आहे। मैदा लावून घेतल्यामुळे मशरूम वरची सगळीच माती निघून जाते आणि मशरूम चांगले स्वच्छ होतात। तुम्ही बघू शकता मशरूमला मी सगळीकडे मैदा छान लावून घेतलेला आहे। सगळे मशरूम एका स्वच्छ पाण्याने पुन्हा धुवून घेऊया। हे मैदा लावलेले मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून झालेले आहे। मशरूमला पाण्यातून काढून घेऊया। पुन्हा एकदा मी मशरूमला पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे। असे 2-3 वेळा मशरूमला स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्याने मशरूम चांगले स्वच्छ होतात आणि मशरूमवरची सगळी माती निघून जाते आणि मशरूम छान स्वच्छ साफ होतात। आणि तुम्ही बघू शकता मशरूमला आधी जसे काळे डाग होते तसे आता एकही डाग दिसत नाहीये आणि मशरूम पूर्णपणे छान व्हाईट आणि फ्रेश दिसत आहे। मशरूम कापण्याआधी त्याचे जे देठ आहे ते थोडे कापून घेतले आणि त्यानंतर चाकूने अशा प्रकारे मशरूमच्या वरची साल काढायची। हाताने पण अशा प्रकारे काढू शकतो। अगदी आपण बटाट्याची साल कशी काढतो तशीच आपल्याला या मशरूमची साल काढायची आहे। मशरूम चांगले स्वच्छ करून झाले आहे। आता आपण मशरूमला कट करून घेऊया। सगळ्यात आधी मशरूमचे असे 2 भाग केले आणि अशा प्रकारे मशरूम मीडियम साईजमध्ये लांब लांब कापले। तुम्हाला जसे आवडत असेल तसे तुम्ही कापून घेऊ शकता। आता आपले मशरूम स्वच्छ करून आणि कापून झालेले आहे। तुम्ही बघू शकता मशरूमला स्वच्छ केले आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने मशरूमला स्वच्छ करून घ्या। मशरूमची भाजी कशी बनवायची व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की प्रेस करा।